नेहमीची तीच साधी सिंपल सोपी पालक भजी खाण्यापेक्षा ना कधीतरी अशी पालक भजी जरूर ट्राय करून पहा. नेहमीच्या पालक भजीपेक्षा थोडीशी वेगळी आहे, बनवायला खूप सोपी आहे, वेळ अजिबात जास्त लागत नाही. 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही ही मस्त अशी कुरकुरीत पालक भजी तयार करू शकता. आणि मुख्य म्हटलं ना, यामध्ये आपल्याला सोडासुद्धा वापरायची गरज नाही. तरीही भजी पहा अगदी टम्म फुगलेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही, मस्त अशी खुसखुशीत आणि जाळीदार तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर साधारणतः 4 ते 5 जणांसाठीची आज आपण ही पालक भजी तयार करणार आहोत. तर पालकचे ना आपल्याला हे मस्त पानं घ्यायचं आहे, देठाकडचा भाग कमी घ्यायचा आहे आणि आपल्याला कापण्यापूर्वीच ही पालक स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पालेभाज्या नेहमी कापण्याच्या अगोदर स्वच्छ धुवायच्या असतात. कापल्याच्या नंतर जेव्हा आपण धुतो ना, त्यातली जीवनसत्व निघून जातात. तर ही पालक छान मी आता ओबडधोबडच कट करून घेणार आहे. अगदी जास्त बारीक कट करायची आवश्यकता नाही. तर हे पहा, अशी पालक आपल्याला कट करून घ्यायची आहे. जर अगदीच बारीक पानं असेल ना, तर तुम्ही अगदी अखंड जरी ते पानं ठेवले ना तरीही चालतील. तर हे थोडेसे मोठे होते म्हणून थोडेसे मी 2-3 कट मारून घेतलेले आहे, असे ओबडधोबड कट करून घेतलेले आहे. आता यामध्ये ना अगदी बेसिक साहित्य जाणार आहे, जास्त काही साहित्य सुद्धा ह्या भजींना लागत नाही. तर साधारणतः ही जी पालक आहे ना, एक अख्खी गड्डी मी इथे घेतलेली होती. आता यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहे. त्यानंतर हिरवी मिरची किंवा तुम्ही यामध्ये लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल किंवा अशी कट करून घालू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची, भजी कुरकुरीत व्हावी म्हणून ना ही जी पालक भजी आहे ना, यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे. यामुळे भजींची चव अप्रतिम लागते. यापूर्वी तुम्ही कधी असा उकडलेला बटाटा भजींमध्ये घातला नसेल ना, तर ह्या टायमाला नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा भजी कशी झाली. त्यानंतर थोडेसे अख्खे धने क्रश करून घेतली, लाल मिरची पावडर टाकलेली आहे, हळद पावडर टाकलेली आहे, धने पावडर ह्यामध्ये घातलेली आहे. गरम मसाला घालायचा असेल किंवा इतर कुठले मसाले घालायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता. चवीपुरतं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी ही भजी बनवत आहे. थोडासा हिंग घातलेला आहे आणि तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला बेसन पीठ सुद्धा घालायचं आहे. अगदी सुरुवातीलाच आपल्याला जास्त पीठ घालायचं नाही. तर 1 चमचा मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि 1 वाटीभर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठाची जशी जशी आवश्यकता लागेल ना, तसं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. अगदी जास्त प्रमाणात सुद्धा हे बेसन पीठ घालायचं नाही आणि पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही, कारण पालकच्या भाजीमध्ये ऑलरेडी भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि हाताने थोडंसं स्मॅश केल्यामुळे सुद्धा पाणी सुटतं. इथे मला अजून अर्धी वाटी हे बेसन पीठ लागलेलं आहे. आता तुमचं जे भाजीचं प्रमाण आहे ना, जर जास्त असेल तर थोडंफार तुम्हाला बेसन पीठ जास्त लागू शकतं. अगदी जास्त काही हाताने प्रेस करायचं नाही, हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि हे मिक्स करायचं आहे. तर फक्त जे बेसन पिठाचं कोटिंग आहे ना, पानांना व्यवस्थित बसलं पाहिजे अशा पद्धतीमध्ये हे मिक्स करायचं आहे. यापूर्वी जर तुम्ही अशी पालकची भजी कधी बनवली नसेल ना, तर नक्की ट्राय करून पहा. सगळे इतके फॅन होणार आहे या भजींचे ना, आठवड्यातून 4 वेळेला तुम्हाला ही भजी बनवायला सांगतील आणि बनवायलाही खूप सोपी आहे. ज्यांना ज्यांना पालक आवडत नाही ना, त्यांनी ही भजी नक्की ट्राय करून पहा. कारण पालक बरेच जण लहानांबरोबर मोठे सुद्धा खायला नकारच देतात, परंतु अशी जर भजी असेल ना, तर दररोज पालक खातील ह्याची 100% खात्री आहे. मस्त हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. भजी तळून घेऊया. इथे आपलं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. तळत असताना तेल जास्त कडकडीत गरम नसावं, नाहीतर वरतून फक्त भजी तळली जातील, आतून बेसन पीठ कच्चं राहील. त्यासाठी तेल मीडियम गरम असावं. गॅसची फ्लेम मध्यम असावी. जास्त कमी गॅसवरती ही भजी तळायची नाही, नाहीतर तेलकट होतील. यामध्ये आपण जरासुद्धा सोडा वापरलेला नाही, तरी ही भजी पहा काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि अतिशय भारी दिसत आहे. रंगही अतिशय छान आलेला आहे की नाही ही भजी बनवायला सोपी, झटपट, पटापट. अगदी तशीच ही भजी आहे. भजी हा असा प्रकार आहे ना, नुसता सुगंध जरी आला ना, तरीही लगेच खावीशी वाटतात. कितीही खाल्लं ना, तरीही अजिबात मन भरत नाही. तर ही पालक भजी जी आहे ना, फक्त आपण हा उकडलेला बटाटा फक्त पालक भजीमध्येच नाही, जर तुम्ही कांदा भजी बनवणार असाल किंवा इतर कुठलीही भजी बनवायची असेल ना, त्यामध्ये जरी तुम्ही उकडलेला बटाटा वापरला ना, तरी ही भजी छान कुरकुरीत होतात. तर आता यामध्ये मी काही हिरव्या मिरच्या सुद्धा तळून घेणार आहे, कारण भजी आणि हिरवी मिरचीचं जे कॉम्बिनेशन आहे ना, अप्रतिम आहे. कारण मिरचीशिवाय किंवा तळणीच्या पदार्थासोबत मिरची नसेल ना, तो पदार्थ फिकाच लागतो. म्हणून मस्त अशा काही मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहे. भजी सुद्धा छान कुरकुरीत तळली गेलेली आहे. रंग सुद्धा छान आलेला आहे. तर हे पहा, मस्त अशी ही भजी दिसत आहे ना.
तर सेम पद्धतीने मी बाकीची राहिलेली सुद्धा भजी तळून घेणार आहे. साधारणतः 5 ते 6 जणांची भजी आपली एवढ्या एका गड्डीमध्ये तयार होतात. यामध्ये आपण जरासुद्धा सोडा वापरलेला नाही, तरीही भजी मस्त अशी खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, अजिबात तेलकट झालेली नाही आणि फुगवण्यासाठी सोडासुद्धा वापरण्याची किंवा तेलाचं मोहनसुद्धा घालण्याची आपल्याला आवश्यकता लागलेली नाही. संपूर्ण भजी माझी इथे तळून झालेली आहे. किती खुसखुशीत झालेली आहे, रंगावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. तर नक्की ट्राय करा. कशी झाली ते कळवायला मला अजिबात विसरू नका. रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला जो सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी जर तुम्हाला आवडलीच असेल याची मला खात्री आहे. लाईक तर तुम्ही करणारच आहे, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंटसुद्धा द्या, जेणेकरून मला अजूनच नवनवीन आणि अशा सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.